नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, जगातील सर्वात मोठे डायमंड एक्सचेंज ऑफिस कोणत्या शहरात स्थापन करण्यात आले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, म्हणजे जगातील सर्वात मोठे डायमंड एक्सचेंज ऑफिस हे सुरतमध्ये स्थापन करण्यात आलेलं आहे. याविषयी इतर माहितीमध्ये हे सुद्धा लक्षात ठेवा, हे ऑफिस एकूण 35.54 एकरमध्ये पसरलेलं आहे आणि यामध्ये एकूण 9 टॉवर्स असून प्रत्येक टॉवरमध्ये 15 मजले आहेत व याचं उद्घाटन 17 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. ठीक आहे, तर आता आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. मित्रांनो, आता अलीकडेच भारतातील सर्वात वेगवान सौर इलेक्ट्रिक बोट लॉन्च करण्यात आली आहे. तर आता या खालील पर्यायापैकी त्या बोटचं नाव आपल्याला ओळखायचं आहे. तर आता ही जी भारतातील सर्वात वेगवान सौर इलेक्ट्रिक बोट आहे, या बोटला एका माशाच्या नावावरून बाराकुडा असं नाव देण्यात आलेलं आहे. हा बाराकुडा एक मासा आहे व त्या माशाच्याच नावावरून या बोटला सुद्धा बाराकुडा असं नाव देण्यात आलेलं आहे. बरं, ही जी बोट आहे ही 13 डिसेंबर रोजी लॉन्च करण्यात आलेली आहे व या बोटचा विकास माझगाव डॉक शिपयार्ड्स आणि नेवल्ट यांनी संयुक्तपणे केला आहे. लक्षात ठेवा, एक्झाम मध्ये आपल्याला असं विचारलं जाऊ शकतं की भारतातील सर्वात वेगवान सौर इलेक्ट्रिक बोटचा विकास कोणी केला आहे? तर माझगाव डॉक शिपयार्ड्स आणि नेवल्टने मिळून या बोटचा विकास केलेला आहे. या बोटची गती 12 नॉट्स इतकी आहे व एकदा चार्जिंग केल्यावर ही बोट 7 घंटे चालू शकते. तसेच याची लांबी किती आहे? तर 14 मीटर याची लांबी आहे, तर रुंदी ही 4.4 मीटर इतकी आहे. प्रश्न क्रमांक 2, जगातील सर्वात मोठ्या ध्यान केंद्र सर्वेद मंदिराचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? तर मित्रांनो, आता जगातील सर्वात मोठ्या ध्यान केंद्राची निर्मिती आपल्या भारतात करण्यात आली असून याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. हे जे उद्घाटन आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 18 डिसेंबर रोजी केलेलं आहे. आणि हे मंदिर कोणत्या शहरात आहे? तर हे मंदिर वाराणसी या शहरामध्ये स्थित आहे व या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरात कोणत्याही देवतेची मूर्ती नाही, तर हे एक ध्यान केंद्र आहे, म्हणजेच येथे ध्यान केलं जाणार आहे. आणि मित्रांनो, या मंदिराबरोबरच संत सदाफळ महाराजांच्या 135 फूट उंच पुतळ्याचे सुद्धा अनावरण करण्यात आलेलं आहे. बरे, सदाफळ महाराज कोण आहेत? तर या सदाफळ महाराजानेच सर्वेद या ग्रंथाचं लेखन केलेलं आहे व त्यांच्याच प्रेरणेमधूनच या मंदिराची सुद्धा निर्मिती झालेली आहे. सदाफळ महाराज यांनी विहंगम योगाची स्थापना केली होती. मित्रांनो, आता हे जे मंदिर आहे याविषयीचे काही महत्त्वाचे पॉइंट नोट करून घ्या. एक्झाम मध्ये नक्की आपल्याला यावर प्रश्न विचारण्यात येईल. प्रथम, हे जे मंदिर आहे याच्या बांधकामाची सुरुवात कधी करण्यात आली होती? तर 2004 मध्ये सद्गुरू आचार्य स्वतंत्र देव आणि संत प्रवर विज्ञान देव यांनी या मंदिराची पायाभरणी केली होती व या मंदिराच्या निर्मितीसाठी एकूण 100 कोटी इतका खर्च आलेला आहे. जर तुम्ही या मंदिराकडे लक्षपूर्वक पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल या मंदिराची निर्मिती कमळाच्या आकारामध्ये करण्यात आलेली आहे. हे एकूण 7 मजली मंदिर आहे व यात एकूण 7 मजलेच का आहेत? तर हे 7 मजले आपल्यात असलेल्या 7 चक्रांना दर्शवतात आणि यामध्ये शिखरावर कमळाची प्रतिकृती बनवण्यात आली आहे व या कमळामध्ये एकूण किती पाकळ्या आहेत असं आपल्याला विचारलं जाऊ शकतं. तर या कमळामध्ये एकूण 125 पाकळ्या आहेत. बरं, या मंदिराची एकूण उंची किती? तर 180 फूट इतकी या मंदिराची उंची आहे व या मंदिराच्या ज्या भिंती आहेत त्यावर सर्वेद या पुस्तकामधील दोहे सुद्धा कोरलेले आहेत. हे दोहे एकूण 3137 मकराना संगमावर कोरलेले आहेत व मित्रांनो, या मंदिरामध्ये एकदाच 20,000 साधक बसून साधना करू शकतील इतकी याची आसन क्षमता आहे. ठीक आहे, तर आता प्रश्न क्रमांक 3 पहा. जागतिक बँकेच्या स्थलांतर आणि विकास अहवालानुसार यावर्षी स्थलांतरिताकडून मिळालेल्या रकमेच्या बाबतीत कोणता देश अव्वल स्थानी आहे? आता जागतिक बँकेद्वारे स्थलांतर आणि विकास अहवाल प्रकाशित करण्यात आलेला आहे व या अहवालानुसार स्थलांतरिताकडून मिळालेल्या रकमेच्या बाबतीत आपला भारत प्रथम स्थानी आहे. भारताने 2023 मध्ये स्थलांतरिताकडून सर्वाधिक 125 अब्ज डॉलर इतकी रक्कम मिळवलेली आहे आणि दक्षिण आशियातून भारतात पाठवल्या जाणाऱ्या रकमेत ही 7.2% इतकी वाढ झालेली आहे. बरं, यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर कोणता देश आहे? तर दुसऱ्या क्रमांकावर मेक्सिको हा देश आहे. मेक्सिकोला स्थलांतरिताकडून 67 अब्ज डॉलर प्राप्त झालेले आहेत. चीनला 50 अब्ज, फिलिपिन्सला 40 अब्ज, तर इजिप्तला 24 अब्ज डॉलर प्राप्त झालेले आहेत. मित्रांनो, सध्या एक भारतीय वंशी व्यक्ती जागतिक बँकेचा अध्यक्ष आहे, तर त्यांचं नाव खाली कमेंट मध्ये नक्की सांगा. व प्रश्न क्रमांक 4 पहा. छत्तीसगड राज्य विधानसभेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? तर आता छत्तीसगड राज्य विधानसभेच्या अध्यक्षपदी रमण सिंग यांची निवड करण्यात आलेली आहे.
रमन सिंग हे छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री आहेत व ते 2008, 2013, 2018 आणि 2023 असे सलग 4 वेळा राजनांदगाव या मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. यासह छत्तीसगडमध्ये विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी ही डॉक्टर चरणदास महंत यांच्याकडे देण्यात आली आहे. बरं, नुकतेच छत्तीसगडचे नवीन मुख्यमंत्री कोण बनले आहेत? तर विष्णुदेव साय हे छत्तीसगडचे नवीन मुख्यमंत्री बनले आहेत. छत्तीसगडच्या विधानसभेमध्ये एकूण 90 सीट आहेत. त्यापैकी बीजेपीने 54, काँग्रेसने 35 व जीजेपीने 1 सीट जिंकलेली आहे. छत्तीसगड विषयी अजून सांगायचं झालं तर छत्तीसगडची स्थापना 1 नोव्हेंबर 2000 साली झाली असून स्थापनेनुसार हे भारतामधील 26वे राज्य होतं. बरं, सध्या या राज्याचे राज्यपाल कोण आहेत? तर विष्णुभूषण हरिचंदन हे सध्या या राज्याचे राज्यपाल आहेत. व या राज्यामध्ये एकूण 3 नॅशनल पार्क आहेत व ते कोणकोणते? तर गुरु घासीदास नॅशनल पार्क, इंद्रावती नॅशनल पार्क आणि कांगेर व्हॅली नॅशनल पार्क हे छत्तीसगड या राज्यामध्ये स्थित आहे. प्रश्न क्रमांक 5वा. अलीकडेच WHO ने त्यांच्या उपेक्षित उष्णकटिबंधीय रोगांच्या म्हणजेच निग्लेक्टेड ट्रॉपिकल डिझीजच्या अधिकृत यादीत खालीलपैकी कोणत्या रोगाचा समावेश केला आहे? तर आता WHO ने त्यांच्या NTD यादीमध्ये नोमा या रोगाचा समावेश केला आहे. नोमा हा तोंडाचा आणि चेहऱ्याचा एक गंभीर गँग्रेनस आजार असून हा आजार अत्यंत गरिबीच्या भागात 2 ते 6 वयोगटातील कुपोषित बालकांना प्रभावित करतो आणि तसेच हा जो रोग आहे हा प्रामुख्याने उपसहारा आफ्रिकेमध्ये आढळतो व या रोगाची काही प्रकरणे अमेरिका आणि आशियामध्ये सुद्धा नोंदविण्यात आलेली आहेत. मित्रांनो, WHO विषयी हे सुद्धा लक्षात ठेवा. WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. याची स्थापना 7 एप्रिल 1948 रोजी झाली होती. मुख्यालय स्वित्झर्लंड मधील जिनेव्हा येथे आहे व सध्या याचे महासंचालक हे डॉक्टर टेड्रोस अधानोम हे आहेत. आता हा प्रश्न पहा, इजिप्तच्या राष्ट्रपतीपदी कोणाची निवड झाली आहे? तर आता इजिप्त देशाचे राष्ट्रपती म्हणून फताह अल सिसी हे पुन्हा एकदा निवडून आलेले आहेत. सिसी आता सलग 3ऱ्यांदा इजिप्त या देशाचे राष्ट्रपती बनत आहेत. आता अलीकडेच पार पडलेल्या निवडणुकीत सिसी यांना एकूण 89.6% मते मिळालेली आहेत व 89.6% मतासह 3ऱ्यांदा आता त्यांची राष्ट्रपतीपदी निवड झाली आहे. प्रश्न क्रमांक 7वा. इस्रायल सरकारने भारतातील नवीन राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर आता इस्रायल देशाचे भारतातील नवीन राजदूत हे रुबेन आझर बनलेले आहेत. त्यांच्या आधी या पदावर कोण कार्यरत होतं? तर नावर गिलन हे त्यांच्या पदावर कार्यरत होते व आता त्यांच्या ठिकाणी रुबेन आझर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. हे जे रुबेन आझर आहेत हे भारतामध्ये निवासी आणि श्रीलंका आणि भूतानमध्ये अनिवासी राजदूत म्हणून कार्य करणार आहेत. त्यांनी याआधी रोमानियामध्ये सुद्धा इस्रायलचे राजदूत म्हणून कार्य केलं होतं. मित्रांनो, अलीकडेच भारताने सुद्धा श्रीलंकेमध्ये आपला नवीन उच्चायुक्त नेमला असून त्यांचं नाव काय आहे? तर संतोष झा असं त्यांचं नाव आहे. प्रश्न क्रमांक 8वा पहा. 15 डिसेंबर रोजी स्वदेशी विकसित हाय स्पीड फ्लाइंग विंग मानवरहित विमानाची चाचणी कोणत्या राज्यात घेण्यात आली? तर आता जे हाय स्पीड मानवरहित विमान आहे याची चाचणी कर्नाटक राज्यामध्ये घेण्यात आली होती. आणि कर्नाटकमध्ये कुठे? तर कर्नाटक मधील चित्रदुर्ग येथे या विमानाची यशस्वी चाचणी पार पडलेली आहे. मित्रांनो, जे विमान आहे याची निर्मिती DRDOच्या एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट द्वारे करण्यात आली असून या विमानाची पहिली चाचणी ही जुलै 2022 मध्ये घेण्यात आली होती आणि आतापर्यंत या विमानाच्या एकूण 6 चाचण्या घेण्यात आलेल्या आहेत. प्रश्न क्रमांक 9 पहा. दरवर्षी गोवा मुक्ती दिन कधी साजरा केला जातो? तर आता हा जो गोवा मुक्ती दिन आहे हा दरवर्षी 19 डिसेंबर रोजी साजरा केला जातो आणि मित्रांनो, गोव्याला पोर्तुगीजापासून मुक्त करण्यासाठी भारताने 1961 मध्ये ऑपरेशन विजय राबवलं होतं. बरं, गोव्याला पूर्ण राज्याचा दर्जा कधी देण्यात आला होता? तर 1987 मध्ये गोव्याला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यात आला होता. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. खेलो इंडिया पॅरा गेम्स मधील पदतालिकेत प्रथम स्थान कोणत्या राज्यानं पटकावलं आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंट मध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.